मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वांना स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुवार 9 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत स्वामींच्या आपल्याला 7 दिवस भरपूर सेवा करायच्या आहेत. अशक्य ते शक्य होतं. स्वामींचं नुसतं चुकूनसुद्धा नामस्मरण केलं तरीसुद्धा त्याच्या पाठीमागे स्वामी राहतात. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने श्री स्वामी चरित्र सारामृतमधले 1 ते 3 अध्याय ऐकणार आहोत. ज्यांना शक्य होईल श्री गुरुचरित्राचं पारायण करणं त्यांनी श्री गुरुचरित्राचं पारायण करा. कारण या 7 दिवस खूप शक्ती स्वामींची जागृत असते. जिकडे तिकडे स्वामींचं नामस्मरण अखंड जप नाम तप सुरू आहे 7 दिवसापर्यंत. तर सर्वांनी स्वामींच्या 11 माळी करा, तारक मंत्र करा, संक्षिप्त स्वामीचरित्र सारामृत, सप्तशतीचे स्वामीचरित्राचे अध्याय जे शक्य होईल ते नक्की करा. जसा वेळ भेटला तसा सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही स्वामींच्या या 3 अध्यायांचं दररोज श्रवण करू शकतात. तर आपण अध्यायाला सुरुवात करूया. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय पहिला. ओम श्री सरस्वती नमः. ओम श्री गुरुभ्ये नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मनंद परमसुखद केवलम ज्ञानमूर्ती त्वदादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ऐक्यं नित्यं विमलचलं सर्वादिसाक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवदन कथाटोपीचमाला दंडकमंडलूधर कट्याकररक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलयुगी श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां. जय जय श्री जगरक्षका, जय जय भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा मायाचक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतितपावना रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नाशिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजिती रत्नमाला हृदयावरी. जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांछनाचे भूषण. त्याची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभामयान. त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती. मूळ जननी तेची पय जाणूपर्यंती कर शोभती. मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर. गदा पद्य शंखचक्र चार अस्ति आयुधे कासे कसिला पीतांबर. विदुलते समते जपार कर्दळी स्तंभ परी सुंदर. उभय जंगा दिसता ती जेथे भक्तजन सुखावती. ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्री ध्याती. नारदादी ऋषिवर्य ज्याते कमला करे चुरित. संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित. वर्णिता वेद शिनले 14 विद्या 64 कला. ज्याच्या वर्णिता थकल्या सकळ्या ऐशा त्या परममंगला. अल्पमती केवू वर्ण नारदादी मुनीश्वर. व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर. तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जाणिते. समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता. ग्रंथ आरंभी नमुतया त्या महाविष्णूंचा अवतार. गजवंदन शिवकुमार एकदंत फरशधर. अगम्य लीला जयाची जो सकळ विद्याचा सागर. 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार. भक्त पालक दयाळू
मंगल कार्य करिता स्मरण, विघ्न जाती निरोसन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपा, सकल कार्य रंबी जाना, करती ज्याच्या नामस्मरणा, ज्याच्या वर प्रसादे नाना, ग्रंथ रचना करती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे, जिच्यावर प्रसाद मिळता, मूळ पंडित होती त्वंता, सकळ काव्यार्थ येत होता, ती ब्रह्मसुता न मियली, मूळ मती मी अज्ञान, काव्यांदिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करावी, जो अज्ञानी तिमिर नाशक, अविद्या कांचन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाश, विद्यादायक गुरुवर्य, ज्याच्या कृपे करून साच्यांशा लाभे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण, येतेसी की निश्चय, तेवी असती माता पितार, तैसी श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्याच्या नमस्कार, वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरवणार दयाळ, सद्गुरु राजा आपणाची, नवमास उदरी मेळ पाळिले, प्रसन्न वेद नाते सोशिले, कौतुकी करुण वाढवले, रक्षिले आजवर, जननी जनका समान, अन्य दैवत हाये कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी तयाच्या करीत असे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रिकुमार, दत्तात्रय न मिळला, तीन मुखे सहा हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विदुलते समान, कामधेनु असोनी, जवळी हाती धरिले असे जोडी, जो पाता एका स्थळी, कोणासही दिसेना, चार वेद होऊन श्वान, वसती समीप रात्रंदिन, ज्याच्या त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परमबंबासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, होवो कृपेने आपल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक, बहु पाहे केसा, दैव चै विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःख भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नासती न मानती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागले, सुटला धर्मांचा राज्याश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय, भरतखंड जाहले, नाना विद्या आणि कला, अस्तालंगी गेल्या सकला, ऐक भोगसच्या बळावला, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना करणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध अन्वेष नटणे, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्म विरुद्ध, मग घेतले अवतार, प्रत्यक्ष जो का त्रिकुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्म, कुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविला नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडूने, आपुला विख्यात महिमा जनी, गावायाचे योजले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पेल तीर, परी आत्मसार्थक करावया, साचार मीन तेथे झालो, किंवा अफाट गगना समान आघाद, आपले महिमान अल्पमती, मी अज्ञान आक्रमण केवी करू, पिप्पिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काकेसी, किंवा खगोत सूर्यासी, लोपवीन म्हणे स्वतेजे, तैसे असे माझी आळ, बाळ जाणूनी लाड बाळ, लढी बाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता, तूच एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता, मी पणाची नसेची, ऐसे ऐकून स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करुणे, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील सर्व मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त, संतोषीतील निश्चय, ऐसे कोणी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मने, यशस्वी होऊन लेखनी, ग्रंथ संपाप्ती प्रति पाओ, आता नमू साधुवृंद, ज्याशी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोसधी राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्याची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असते या लोके, व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावंतस, नमिले कवी कालिदास, ज्याची नाट्य रचना विशेष,
प्रिय जगी जाहले श्रीधर आणि वामन, ज्याची ग्रंथरचना पाहून ज्ञाते डोलविते मान, तयाचे चरण नमियले आणि ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया निमित्त वरप्रसाद कारणे. अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करावी आता करू नमन. जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोते समाज थोर, मती मंद मी त्याच्या समोर, आपले कवित्व केवी आणू. परिथोराचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण, काही असता सद्गुण आदर करती तयाचा, संस्कृतांचा नसे गंध, मराठी ही नये शुद्ध, नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगे नसे, परी हे अमृत जाणून आदर जरावा जी श्रवणी, असे माझी अश्रुत वाणी. ती कडी न पावे न पाहता जी अवगुण, गाय तितकंच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडून, चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रांचा, त्या महोदतांनी पाही अमोल मुक्त फळा घेतली काही, द्यावया मान सुग्याही अनमान काही न करावा, की हे उधान विस्तीर्ण तया माझे, प्रवेश करून सुंदर कुसमे निवडून हार त्यांचा गुंफले, कवी होऊन या माळी घाली श्रोतांच्या गळी, हुबा ठाकुनी बंदा जोडी करी प्रार्थना सप्रमे, अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपले मानस, करी प्रार्थना सप्रेम, हा सुगंध ना आवडे जयास, त्याची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसे सहस्रकार, दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान, यती राजफद कलार विष्णू कवी होऊन, भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घाली तसे. इतश्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत्य कथा संमंत आदरे भक्त परिसोत. प्रथम अध्याय गोड. श्री शंकरपण नमस्तु, श्रीपाद श्री वल्लभ पण नमस्तु. इतश्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथमम अध्याय संपूर्णम. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमो नमः. कामना धरी जे भजती, होई त्यांची मनोरथ पूर्ण, तैसे निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होत सेसनी. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारले, कर्दळी वनी गुप्त झाले. गुरुचरित्र ती कथा पुढे लोकद्वार कारणे, भाग पडले प्रकट होणे, धुंडली बहुत पट्टणे. त्याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्म पत्रिका एका भक्ता केली देखा, परी तिज विषयी शंका मना माझी येत असे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रकटे, त्याचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध खुंटला येथे पत्रिकावाद, लोक उद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माझारी राचापा मोदी याच्या घरी, बैसली समर्थांची सवारी, भक्त मंडळी वेष्टीत. साहेब कोणी कलकत्तेचा, हेतू धरून दर्शनांचा पातला. त्याच दिवशी साचा आदर तयाचा केले, की त्याज सव एक पारसी आला होता दर्शनासी. ते येण्यापरी मंडळीसी महाराजांनी सुचवले, 3 खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणते एका हारी, दोघांसी बैसुनी दोहावरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज. साहेबांनी प्रश्न केला, सहज आपण आलं कुठूनी? स्वामीने हास्यमुख करून उत्तर दिले, तया लागून आम्ही कर्दलिवानातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील, अपूर्व बांगलादेश समग्र. आम्ही असे पहिला घेतले कालीचे दर्शन, पहिले गंगा तटक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वार प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर तीर्थ, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो नगरे आम्ही देखिले. मग तेथून सहज गती पातलो गोदा तटका प्रति, जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिले. केले गोदावरीचे दर्शन, स्नान स्थळे पाहिले परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादसी पातलो, येऊनी मंगळ वेळ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वइच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर. काही दिवस राहिलो तेथून स्वइच्छेने केवळ. मग पाहिले मोहाळ देश हिंडूने सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने. अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झालो. तैपासून या नगरात आनंदे हाव नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त, असे मुळापासून ऐकूनी ऐशी वाणी उभयता संतोषली मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठून उभयंता.
द्वादश वर्ष मंगळवेळ्या प्रती राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली सदा वास अरण्यात बौद्धान येती गावात जरी आल्या कंचित गलिच्छ जागा बैसती कोणी काही आणूनी देती तेची महाराज भक्षिते क्षणिक राहून मागती अरण्यात जाती उडून वेडा बुवा तया प्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञान नेनती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी झाला ते जाणून अंतरखून स्वामीसी मानती ईश्वर समान परी दुसरे अज्ञ जन वेडा म्हणून लेखती दर्शना येती दिगंबरा लीला विग्रही यतीवरी कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयाशी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करून श्रवणद्वार प्राशन करा हो श्रोत्या हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अंकट भवभयाचे अरिष्ट तेने चुके विष्णू म्हणे इत श्री स्वामी चरित्र नाना प्रकृत कथा संमत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोड हा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमो नमः धन्य धन्य ते या जगी स्वामी चरणी ज्याची भक्ती त्याशी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य गथा अध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावती काही वर्ष करुण वस्ती मंगळवेळे सोडली मोहाळ माझी वास्तव्य करिता अप्पा टोळ झाले भक्त तेचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्रांचे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी समसवे घेऊनी स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अधर्म मार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ्या आज्ञापिला सेविका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींशी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेविकांनी परी नच मानले त्या तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले येथे राज स्व इच्छेने तेथे एक अविध होता तो करी तयाची तटा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव श्री निश्चित आले चोळप्प्याच्या गृहाप्रती स्वामींशी जाणून ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आधार चोळप्प्याचे भाग्य उधरले यती राज गृहसी आले जैसे कामधेनू आपण बळे दरिद्राचा घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी झाली स्वामी राज भेटी परम भाग्य तयाचे धन्य धन्य तयाची सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरावराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योग अभ्यास योगी साधती तडी तापणे मार्गी श्रमती निराहार केती कराते मोन धरित कितीकेक एका चरणी उभे राहून विलक्ती गमन एक गिरी गौरी बसून तपश्चर्या करताती एक पंचाग्री साधन करीती एक पवनाते भक्षती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडून एक करीती कीर्तन एक मांडती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरती एक लोका उपदेशिती एक भजनामाशी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केल्याशी नाना साधन भाववीन सर्व व्यर्थ योग्यादी योग काही चोळप्प्याने केली नाही परिभक्ती स्तव काही स्वामी आले सदनाचे तयाची देखून या भक्ती स्वामी देते भजन करीती तेव्हा चोळप्प्याचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तैपुसुनी तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवर दक्ष असून कारभारी परमज्ञानी असते जे अक्कलकोटाचे प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी शरणी उधले तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत प्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले चोळप्प्याच्या गृहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दावती गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसी नाही जयाची चित्ती म्हणून स्वामी राज येती बौद्धान जाती फिरावया लोकांमाजी पसरली मात नुपासी कळला वृत्तांत की आपुले या नगरात यती विख्यात पातले राती चोळप्प्याच्या घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय बानी गावात यती येऊन फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पायी आजवरी झाले नाही आता जाऊन लवलाई भेटू तया यतीवरी या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊन आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली एक तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची
सिंहासनाखाली उतरून राव खाली लोटांगणा प्रेमाशून भरले नयन कंठ झाला सदगतीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूने मग तया हस्तकी धरून आसनावरी बैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्त पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली सकळ सभा आनंदली समस्त पावले बदली षोडोपचार पूजली स्वामी मूर्ती नुपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयाच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंद इतश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृते कथा संमंत प्रेमळ भक्त परिशोध त्रितोय अध्याय गोड हा स्वामी राज पर्ण नमस्तु शिरस्तु शुभम भवतु इतश्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रविशे त्रितोय अध्याय येथे 1 ते 3 अध्याय संपूर्ण झाले आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे 1 ते 3 अध्याय आवडले असतील. ज्यांनी ऐकले नसणार त्यांनी नक्की हे 7 दिवसपर्यंत पारायण करा. दररोज 3-3 अध्याय येतील. 7 दिवसाचं स्वामी चरित्राचं हे पारायण राहील. हे खूप आपले आयुष्य सोन्यासारखं करून जातं. अशक्य ते शक्य गोष्ट होते. दुःख दारिद्र्य दूर होते एवढी 100% गॅरंटीने मी तुम्हाला सांगते. तर सर्वांनी हे अध्याय नक्की श्रवण करा आणि स्वामींचे 108 वेळा मंत्र करा. 11 माळी करा. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप पण केला तरी पण चालेल. कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. या आपल्या गावाचं नाव नक्की करा. श्री स्वामी समर्थ.